आज आखाड स्पेशल बेत होता बरं का. मी आणि माझ्या सासऱ्यांनी भन्नाटाची कोल्हापुरी स्टाईल झणझणीत लाल भडक जाळ आणि धूर संगटच अशा पद्धतीची आम्ही चिकनचा रस्सा बनवलेला आहे बरं का. खूप सुंदर झालेला. मी खात नाही पण बघूनच खूप छान दिसत होता आणि घरी पण सगळ्यांना आवडलं बरं का. तर काय करत असते मी, हे चिकन आणलेलं पाण्यात मस्त घातलं धुणं वगैरे, त्यानंतर मसाला बनवला. मसाला बनवताना त्याच्यामध्ये काजू वगैरे घातलं होतं आणि असा मसाला खूप असा टेम्पटिंग होतो बरं का. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण नाही. अशी भाजी खूप छान होते त्याची, म्हणजे चिकनची वगैरे. तर इथं कढईमध्ये मी तेल ठेवलं होतं. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. कांदा लालसर भाजण्यासाठी आधी तेल कडले का बघितलं थोडं टाकून, तर कडलेलं होतं म्हणून सगळाच कांदा टाकलेला आहे आणि तो आता मी कांदा छान भाजून घेणार आहे. लाल कांदा भाजून झाल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे बरं का. कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडे खडे मसाले टाकलेले आहेत. जास्त काही मसाले मी टाकत नाही खडे मसाले, कारण त्याचा वास खूप येतो म्हणून. कारण आपण बाकीचा मसाला, गरम मसाला तयार केलेला पण तो पण थोडाफार चवीसाठी टाकत असतो, त्यामुळे जास्त काही खडे मसाले टाकायचे नाही. पण हे जे चक्री फूल आणि जो तमालपत्री आहे ना, त्याचाच वास खूप छान येतो. थोडीशी तुम्ही दालचिनी पण टाकू शकता. तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर मिरं पण टाकू शकता. पण आपल्या गरम मसाल्यामध्ये हे सगळं असतं, त्यामुळं मी काही जास्त टाकलेलं नाही. पण आमचा कांदा लसूण मसालाच फक्त त्याच्यामध्ये जादू करतो बरं का. त्याच्यामुळेच इतका भारी रस्सा होतो. म्हणतात ना कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, त्यातला हा तांबडा रस्सा म्हणजे सेम तसा होतोय का नाही माहिती नाही, कारण मी टेस्टच कधी केलेला नाही. पण बनवण्याचा खूप चांगला प्रयत्न करत असते, कारण ही चटणी आहे ना आमची कांदा लसूण मसाला, ही खूप छान असं काम करते या रश्श्यामध्ये. तर मी हे खडे मसाले, कांदा आणि मसाला टाकून आणि थोडी चटणी पण टाकलेली आहे. छान असं तेल सुटेपर्यंत मी भाजून घेणार आहे. आपण आधी भाजून घेऊया. मसाला छान भाजून झाल्यानंतर हे चिकनच्या लेग पीसला वगैरे थोडासा मसाला, हळद, मीठ वगैरे लावून ठेवलं होतं. ते सगळं मी आता याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून थोडंसं हलवून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून शिजत ठेवणार आहे. त्यानंतर मी एक ताट झाकणार आहे. ताटावर पण थोडंसं गरम पाणी ठेवून मी त्याच्यामध्ये घालणार आहे. थोडं थोडं गरम झाल्यानंतर तुम्ही प्रोसेस पूर्ण बघायची आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. जेवढा पातळ रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घालू शकता आणि छान उकळून आपल्याला ते लेग पीस, चिकन काय असेल ते सगळं शिजवून घ्यायचं आहे. चटणीमुळे इतका छान रंग आलेला आहे. लाल भडक म्हटलं ना मी सुरुवातीला, जाळ आणि धूर संगटच, तशा पद्धतीने एकदम लाल भडक चिकनचा रस्सा झालेला आहे बरं का. कारण या चटणीचा रस्सा किंवा आपल्या रेग्युलर भाज्या पण खूप छान लागतात. कोल्हापूरवाले तर नक्कीच समजू शकतात. आणि त्यानंतर इथं मी सगळं चिकन लेग पीस एक 5-10 मिनटं छान शिजवून घेणार आहे. 5-10 मिनटं म्हणजे जेवढा वेळ लागणार आहे तेवढा. आणि इथं शिजत आहे. थोडं नंतर चेक केलं, म्हणजे पप्पा पण होते सोबत. मी आणि पप्पानी दोघांनी मिळूनच इथं केलेलं आहे. बाकी सगळी प्रोसेस करायचं वगैरे सगळं मी काम केलेलं आहे. फक्त फोडी वगैरे धुवायचं आणि ते ह्याच्यामध्ये टाकायचं काम पप्पानी केलेलं आहे बरं का. आणि टेस्ट करायचं काम पप्पा करत होते, शिजले होय नाही, असं मीठ जास्त झाले कमी झाले हे सगळं काम पप्पा म्हणजे सासऱ्यांनी केलेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. आणि तर्री तर एक नंबर, तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटणार बरं का, अशा पद्धतीचं झालेलं आहे. तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघालच. मी एकदम प्लेट हळूच काढते. असं लाल भडक कसं झणझणीत दिसत आहे बरं का. आवडलं ना? तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे बरं का. आणि त्याच्यानंतर पुढची एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. हे चिकनचा रस्सा आम्ही जास्त पातळ आणि जास्त सुका केलेला नाही. आणि इथं आम्ही बटर चिकन करायचा प्रयत्न केलेला आहे, पण याच्यामध्ये बटरच घातलेलं नाही आहे, कारण मसाल्यामध्ये काजू वगैरे घातलेलं आणि कढईमध्ये तेल ठेवून आम्ही जे मॅरिनेट करायला ठेवलेलं, म्हणजे आपलं रेग्युलर तिखट काय ते हळद, मीठ
लावलेलं लिंबू वगैरे पिळून थोडासा मसाला लावून ठेवलेलं हे बोनलेस चिकन होतं आणि ते छान असं मी शालो फ्राय करून घेणार आहे. आणि जास्त फ्राय करायचं नाही, कडक करायचं नाही किंवा 65 करायचं नाही आहे, आपल्याला शालो फ्राय करून काढायचा आहे. त्यानंतर पुढे बघा त्यानंतर मी शालो फ्राय केलेल्या कढईमध्येच मी टोमॅटो आणि कांदा छान असा भाजून घेणार आहे. म्हणजे मोठा जरी चिरला तरी चालेल, पण हे करण्यासाठी जास्त पिकलेला टोमॅटो घालणे गरजेचं आहे. माझ्याकडे जास्त पिकलेले नव्हते, जे होते तसेच घातलेले आहेत. दोन्ही छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते शेवटी मिक्सरवर बारीक करून काढायचं आहे, कारण आपल्याला याची ग्रेव्ही करायची आहे. हे छान भाजून थंड करून घेऊन छानपैकी बारीक करून कांदा टोमॅटो छान भाजून झाल्यानंतर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि ते आता बारीक करून घेणार आहे. त्यानंतर मी ते जे शालो फ्राय केलेलं आणि कांदा आणि टोमॅटो भाजलेलं जे शिल्लक राहिलेलं तेल होतं ना, त्याच्यामध्येच मी आपला मसाला तयार केलेला आहे. आणि खूप छान जिरे, तीळ, आपले रेग्युलर खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि एक 10-12 काजू घालून मी हे मसाला केलेला आहे. तो आधी मी तेलामध्ये छान भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मिक्सरवर बारीक केलेला कांदा आणि टोमॅटो भाजून बारीक केलेला कांदा टोमॅटो घालून परत तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेणार आहे. त्यानंतर आपलं थोडंसं मी तिखट घालणार आहे. जास्त तिखट होत नाही ही भाजी, कारण काजू वगैरे असल्यामुळे, आणि बोनलेस आणि आपण त्याला बिना बटरचं बटर चिकन म्हणू शकतो बरं का. तर हे छान असं मी भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मग भाजल्यानंतर तिखट पण घालून भाजून झाल्यानंतर मग ते शालो फ्राय केलेले चिकनचे पीस घालणार आहे. कोथिंबीर, मीठ, बाकीची सगळी प्रोसेस सेमच आहे. आणि त्यानंतर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कसं दिसत आहे ते.
तुमच्या घरी लहान मुलं असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की त्यांना एकदा करून घाला, कारण माझी मुलगी तर खूप आवडीने खाते बरं का. तिला ही रेसिपी हे असं बटर चिकन म्हणजे तिला सांगितलं होतं की बटर चिकन आहे, पण तिनं बरोबर ओळखलं ह्याच्यामध्ये बटर कुठं आहे म्हणून. ही रेसिपी लहान मुलांना खूप आवडते बरं का, आणि मोठ्यांना पण आवडते, पण लहान मुलं खूप आवडीने खातात कारण जास्त तिखट नसतं आणि बोनलेस पण असतं. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि पहिला आमचा कोल्हापूरचा रस्सा लाल भडक तो तर नक्की ट्राय केलाच पाहिजेचा बरं का. तर तुमची आखाड पार्टी कुठेपर्यंत आलेली आहे सांगा, आणि सगळेच खाता का? तर मी शाकाहारी लोकांच्यासाठी पण आखाड पार्टीला काय बनवायचं ते पण सांगणार आहे, आणि शाकाहारी लोकांसाठी जे बनवणार आहे त्याच्यासाठी मला प्लीज एकदा कमेंट करायची आहे तुम्ही, आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे.